इकडे धाराशिव जिल्ह्यामधील उमरगा लोहारा तालुक्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी लागलेली। उमरगा तालुक्यामधील कसबे येथील बेनीतुरा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीचं पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे। नदीचं पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। काल रात्रीपासून उमरगा लोहारा तालुक्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। रात्री झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे। यानंतर थेट जाऊयात नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी रस्त्यांची पाहणी करतात। नाशिकमधल्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि सातत्याने याचा पाठपुरावा केला जातो रस्ते दुरुस्तीसाठी। आधी छगन भुजबळ यांनी सुद्धा रस्त्यावरती या संदर्भातलं आंदोलन केलं होतं। रस्ते दुरुस्ती संदर्भातलं अल्टिमेटम पण दिलेला होता, मात्र अद्यापही नाशिकमधल्या बऱ्याच ठिकाणचे रस्ते सुधारलेले नाहीयेत। त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढतंय, वाहतूक कोंडी सुद्धा होतीये आणि त्या अनुषंगाने आता मंत्री गिरीश महाजन सुद्धा नाशिकमधल्या या रस्त्यांची पाहणी करतात आणि इथल्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भातली माहिती घेतात। नाशिकमध्ये रस्त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी दौरा करतात नाशिकमधल्या रस्त्यांचा आणि या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांसंदर्भात यातली माहिती घेतात, त्या संदर्भातल्या सूचनाही करतात। आगामी महाकुंभच्या दृष्टीने सुद्धा नाशिकमध्ये अनेक बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। महाकुंभची तयारी सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने नाशिकमधले रस्ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तयार व्हावेत या दृष्टिकोनाने प्रयत्न केले जात आहेत। याचबरोबर नाशिकमधल्या अनेक नागरिकांची तक्रार आहे इथल्या वाहतूक कोंडी संदर्भातली, नादुरुस्त रस्त्यांसंदर्भातली, रस्त्यांच्या दुरुस्ती करावी अशी मागणी सातत्याने लावून धरली जाते। मात्र अद्यापही नाशिकमधले बऱ्याच ठिकाणचे रस्ते सुधारलेले नाहीयेत।